पठाणकोटमध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या युनायटेड जिहाद काउन्सिलने एक व्हिडिओ सादर करून भारतावर पुन्हा एकदा हल्ला करणार असल्याची धमकी दिली आहे। व्हिडिओमध्ये धमकी देणारा शेख जमीर रहमान हा स्वतःला या युनायटेड जिहाद काउन्सिलचा सेक्रेटरी जनरल असल्याचं सांगतोय। याआधी जैशच्या सरगना मौलाना मसूद अजहरनं ऑडिओ टेपद्वारे भारतीय सेनेची खिल्ली उडवली होती। दरम्यान या हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्ताननं जैशच्या 2 वेबसाईटवर बंदी घातलेली आहे। पठाणकोटवर दहशतवादी हल्ल्याला जवळपास 10 दिवस झाले तरीही वेबसाईट बंदी व्यतिरिक्त पाकिस्ताननं अद्याप कोणतीही पावलं उचललेली नाहीयेत। भारतानं दिलेल्या पुराव्यावरून अजूनही कोणतीही पावलं पाकिस्ताननं उचललेली नाहीयेत, तर दोषी दहशतवाद्यांवरही अद्याप कारवाई केलेली नाहीये। इतकंच नव्हे तर पाकिस्तानातच बसून युनायटेड जिहाद काउन्सिल सारख्या संघटना भारतावर अजून हल्ले करणार असल्याच्या धमक्या देत आहेत। दर्द नहीं देंगे तब तक बलिदान देण्याइतका आपल्या शत्रूला नेस्तनाबूत करणं ही महत्त्वाचं आहे आणि तेच आपल्या सैनिकांचं ध्येय असायला हवं। पठाणकोट हल्ल्यानंतर दिल्लीमध्ये संरक्षण खात्याला लागणाऱ्या भारतीय बनावटीच्या शस्त्रनिर्मिती कंपन्यांसाठी आयोजित कार्यक्रमात संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर बोलत होते। याआधीही पर्रिकरांनी छुप्या हल्ल्यासंदर्भातलं असंच विधान करून खळबळ उडवून दिली होती। आता पठाणकोटच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या विधानानं पुन्हा एकदा पाकला सणसणीत चपराक बसली आहे। पठाणकोटच्या वायुसेना तळावर झालेल्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात होणारी सचिवस्तरीय चर्चा तुर्तास रद्द करण्यात आली आहे। येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या चर्चेला तुर्तास पूर्णविराम मिळालेला आहे। दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या हवाल्यानं एएनआयनं हे वृत्तसंस्थेने वृत्त दिलेलं आहे। दरम्यान एएनआयलाच दिलेल्या एका स्पष्टीकरणात अजित डोवाल यांनी अशी कुठली मुलाखत वृत्तपत्राला दिलेली नाही असं म्हटलंय। मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर जम्मू काश्मीरमध्ये त्यांची मुलगी महबूबा मुफ्ती सीएम पदाची शपथ घेण्याच्या निर्णयाबाबत अजूनही गुप्तता बाळगली जाते। रविवारी सोनिया गांधींनी श्रीनगरमध्ये येऊन महबूबा यांची भेट घेतली, तसंच नितीन गडकरी यांनी महबूबा यांची भेट घेतली। या भेटीमुळे सीएम पदाच्या या शपथेवरच्या रहस्याचं गूढ आता आणखीनच वाढलंय। राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय। स्वामींनी देशातील मुस्लिम बांधवांना ऑफर दिली आहे। यामध्ये स्वामींनी मुस्लिम बांधवांना म्हटलंय की आपल्याला हवं तर हिंदूंबरोबर 3 मंदिरांच्या बदल्यात 40,000 मस्जिदींचा व्यवहार आपण करू शकतो। वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारनं सुरू केलेल्या गाड्यांच्या समविषम फॉर्म्युलाला दिल्ली उच्च न्यायालयानं हिरवा कंदील दिलाय। 20 फेब्रुवारीला या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे। दरम्यान गाड्यांच्या समविषम फॉर्म्युला संबंधी याचिकाकर्त्यांनी जे आक्षेप उपस्थित केले ते ध्यानात घेण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले। 15 जानेवारीपर्यंत हे नियम कायम असतील असं मत न्यायालयानं व्यक्त केलंय। चीनी बाजारातल्या अस्थिरतेसोबत जगातल्या बाजारांमधल्या पडझडीचा परिणाम सलग दुसऱ्या आठवड्यात भारतीय बाजारांवर पाहायला मिळतोय। सेन्सेक्स आणि निफ्टी आज पुन्हा एकदा घसरलेत। सकाळी बाजार उघडता सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकामध्ये 1% अधिक घसरण झाली। जुलै 2015 नंतर निफ्टीनं प्रथमच 7,500च्या खाली आपटी खाल्ली, तर सेन्सेक्समध्येही 2 जून 2014 नंतर प्रथमच आजचा स्तर गाठला। निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकामधल्या सगळ्या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे। चीनमध्ये आजही घसरण कायम असल्यानं सगळ्याच आशियाई बाजारामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये ही स्थिती आहे। येत्या काही दिवसांमध्ये ही मंदी कायम राहील असा अंदाज व्यक्त होतोय। शनी शिंगणापूर देवस्थान समितीच्या विश्वास्त मंडळाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड झाली आहे। अनिता शेटे आता अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत, तर उपाध्यक्षपदी नानासाहेब बानकर यांची निवड झाली आहे। महिलेचा शनी चौथऱ्यावरच्या प्रवेशानंतर पुजाऱ्यांनी शनीच्या शिळेवर अभिषेक घातल्यानंतर राज्यभरातून मंदिर प्रशासनावर टीकेची झोड उठली होती। या पार्श्वभूमीवर झालेल्या विश्वासपदाच्या निवडणुकीमध्ये 2 महिलांनी अर्ज भरले होते। यामध्ये प्रथमच महिलेची अध्यक्षपदी निवड झालेली आहे। अध्यक्षपदच महिलेकडे आल्यानं आता चौथऱ्यावर महिलांना प्रवेशाची मुभा देणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। नांदेड जिल्ह्यामध्ये नव्यानं झालेल्या नायगाव आणि हिमायतनगर दोन्ही नगरपंचायतीवर काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलंय। नायगावमध्ये काँग्रेसला 17 पैकी 13 तर हिमायतनगरमध्ये 17 पैकी 10 जागा मिळालेल्या आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना शह देण्यासाठी सेना भाजप राष्ट्रवादी पक्षांनी महाआघाडी केली होती, मात्र विरोधकांना अशोक चव्हाणांनी चांगलीच धूळ चारली आहे।
मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 147 मध्ये शिवसेनेचे अनिल पाटणकर निवडून आलेत. काँग्रेसच्या उमेदवारावर तब्बल 6,000हून जास्त मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता पालिका निवडणुकीला जेमतेम वर्ष उरलेलं असताना अनिल पाटणकर यांच्या गळ्यामध्ये नगरसेवक पदाची माळ पडली आहे. शासकीय सुधारगृहातून 12 मुलं पळालेली आहेत. नाशिकमध्ये पहाटे 5च्या दरम्यान हा प्रकार घडला. ठक्कर बाजार परिसरामध्ये असणाऱ्या या किशोर सुधारगृहाची किमान 10 फूट उंच कुंपणाची भिंत ओलांडून ही मुलं पळाली आहेत. या प्रकारानंतर नाशिक पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. पहाटे 5 पासूनच शोध सुरू असून पोलिसांना अद्याप त्यांना पकडण्यात यश आलेलं नाहीये. दरम्यान या सुधारगृहामध्ये शक्तीमीर बलात्कार प्रकरणातल्या दोघांना ठेवण्यात आलेले आहे. पळून गेलेल्या आरोपींमध्ये एक तरुण मुंबईचा आहे, 8 पुण्यातले आणि 3 साताऱ्याचे आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या धाबा वन परिक्षेत्रामध्ये गेल्या 10 दिवसांमध्ये तब्बल 70 रानडुकरं शासकीय आदेशांना टिपली गेली आहेत. राज्याच्या वन विभागानं शेतपिकं उद्ध्वस्त करणाऱ्या रानडुकरं आणि रोही या वन्यजीवांना संपवण्याची परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या अशा या निर्णयानं त्रस्त शेतकऱ्याला काहीसा दिलासा मिळालाय. राज्यभर शेतात शिरून पिकांची नासाडी करणाऱ्या रोही आणि रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागावर प्रचंड दबाव होता. या मागणीला राज्यभरातल्या दुष्काळी स्थितीची किनार होती. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत उपद्रवकारी रानडुकरांची माहिती अर्जासह वन विभागाला देण्याची सूचना वन विभागानं शेतकऱ्यांना केली होती. तर यासाठी हैदराबादवरून निष्णात नेमबाजांचीही मदत घेण्यात येईल. या पुढच्या काळामध्ये जिल्ह्यातल्या कोठारी आणि इतर वन परिक्षेत्रातल्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार ही मोहीम राबवली जाणार आहे. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झालेला आहे. शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या घटस्थापनेपर्यंत ही निद्रा सुरू राहणार आहे. पौष प्रतिपदा ते सप्तमीपर्यंत चालणाऱ्या तुळजाभवानी देवीच्या या मंचकी निद्रेस मोहनिद्रा असं म्हणतात आणि यासाठी काल रात्रीच्या धार्मिक विधीनंतर तुळजाभवानीची चलमूर्ती सिंहासनावरून काढून मंदिराच्या शेजगृहातल्या चांदीच्या पलंगावर झोपवली जाते. देवीच्या 3 प्रमुख निद्रा आहेत. एक मोहनिद्रा, भोगनिद्रा आणि श्रमनिद्रा. ही मूर्ती चलप्रतिष्ठापित आहे. आता पौष महिन्यामध्ये मोहनिद्रा असते. साधारण 5 ते 6 दिवस ही तुळजाभवानीची मोहनिद्रा असते आणि त्यामुळे 17 जानेवारीपर्यंत तुळजाभवानी मातेची ही निद्रा सुरू राहणार आहे. जळगावमध्ये डॉक्टर अप्पासाहेब आधुनिक कृषी उच्च तंत्र पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी खास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. यावेळी शिरसोली रस्त्यावरच्या जैन हिल्स इथल्या संशोधन केंद्रात शेतकरी तसंच शेती तज्ज्ञांशी बराच वेळ मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. शेताच्या मातीमध्ये पाय पडताच फडणवीस हे मुख्यमंत्रीपद विसरून आपल्या मूळ कास्तकाराच्या भूमिकेमध्ये शिरले. बैलजोडीच्या सहाय्यानं चालणाऱ्या पेरणी यंत्राचा कासरा हाती घेण्याचा मोह मुख्यमंत्र्यांनाही यावेळी आवरता आलं नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत जुन्या सरकारनं खोडी काढून ठेवलेली आहे आणि त्यामुळेच आरक्षणाचा निर्णय घ्यायला विलंब होत असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये दिलं. या प्रश्नी वेळ द्या, संवैधानिक बाबींची पूर्तता करून धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव इथं आयोजित धनगर समाज जागर मेळाव्यामध्ये ते बोलत होते. महाराष्ट्र केसरी किताबासाठी मल्ल विजय चौधरी आणि विक्रांत जाधव यांच्यातल्या अटीतटीची लढत प्रेक्षकांनी अनुभवायला मिळाली. यामध्ये जळगावच्या विजय चौधरीनं मुंबईच्या विक्रांत जाधवला चित करून मानाची चांदीची गदा दुसऱ्यांदा पटकावली. त्याला पुरस्कार स्वरूपामध्ये 1 लाख रुपये रोख, चांदीची गदा, पट्टा प्रदान करण्यात आला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा विजेत्याला पोलीस दलामध्ये योग्य पद देण्याची घोषणा यावेळी केली. पंडित सी.आर. व्यास यांच्या 14व्या पुण्यतिथी निमित्तानं 2 दिवसीय सी.आर. व्यास वंदना कार्यक्रम मुंबईमध्ये संपन्न झाला. मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये प्रसिद्ध संतूरवादक सतीश व्यास यांचा संतूरवादनाचा कार्यक्रम झाला. तर पंडित जसराज यांचा शास्त्रीय संगीताचाही कार्यक्रम रंगला. काळा पैसा ज्या वेगानं परत यायला हवा होता त्या वेगानं परत येत नसल्याचं मत योगगुरू रामदेव बाबा यांनी पुण्यामध्ये व्यक्त केलंय. काळा पैसा कधी परत येईल याची तारीख आता नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली हेच सांगू शकतील अशी प्रतिक्रिया देत त्यांनी या प्रश्नी अधिक बोलणं टाळलं.
मुंबई उच्च न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेचं पालन करण्याकरता ठाण्यामधल्या राहत्या भागात 4 तरुणांनी रविवारी झाडू मारला। दसऱ्याला देवी विसर्जन मिरवणुकीमध्ये या तिघांनी महिलेचा विनयभंग केला होता, शिवाय मध्यस्थी करणाऱ्याला मारहाणही केली होती। अशा प्रकरणामध्ये बहुतांश वेळा आरोपी बाहेर तडजोड करून सही सलामत सुटतात। या प्रकाराला आळा घालण्यासाठी न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला। त्यानुसार 6 महिने दर रविवारी 8 तास आपल्याच भागामध्ये झाडू मारण्याची शिक्षा न्यायालयानं या चौघांना सुनावली आहे। भिवंडी तालुक्यातल्या वाडा रोडवरच्या कवाड नजीकच्या कोलवली गावात भरधाव कारनं उडवलेल्या 1.5 वर्षाच्या देवांग देवानंद पाटील या चिमुकल्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून कार चालक विश्वनाथ पाटील याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मागच्या 15 वर्षांपासून 2 शेजारी कुटुंबियांमध्ये सांडपाणी आपल्या दारामध्ये येण्यावरून वाद होता। दोघांच्या नातेवाईकांनी मध्यस्थी सुद्धा केली होती, मात्र त्यानंतरही कुरबुरी सुरूच होत्या। पोलीस कार आणि तिचे चालक विश्वनाथ यांचा आता शोध घेत आहेत। कल्याणच्या शिवाजी चौक रस्ता रुंदीकरण विरोधामध्ये रविवारी व्यापारी आक्रमक झाले। व्यापाऱ्यांनी फेरीवाल्यांविरोधात रास्ता रोको केला। दुकानं हटवताना फेरीवाल्यांवर महापालिका मेहरबान असल्याचा व्यापाऱ्यांनी आरोप केला। फेरीवाले दहशत माजवत असल्याचाही व्यापाऱ्यांचा आरोप आहे। फेरीवाल्यांनी मारहाण केल्याचा आरोप करत व्यापारी रस्त्यावर उतरले, मात्र व्यापारी महापालिकेवर दबाव आणत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। व्यापाऱ्यांनी रेल्वे स्थानक परिसरामध्ये हा रास्ता रोको केला। संपादित केलेली आणि सध्या राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या माननीय व्यक्तींना या तरुणांना मार्गदर्शन देण्यासाठी रिलायबल तर्फे आमंत्रित करण्यात आलं होतं। यंदा या संमेलनाचं 3रं वर्ष होतं। संमेलन कल्याणच्या नवरंग सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले। यावेळी तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।